नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। गणेश उत्सवाच्या स्थापनेनंतर 3 दिवसांनी गौराईचं आगमन होतं। अहमदनगर शहरातील सिव्हिल हडको येथील रहिवासी प्रियंका झाडबुके, विजयालक्ष्मी हातगुणे, निर्मला हातगुणे, प्रसाद हातगुणे यांच्या घरी गेली अनेक वर्षापासून गौराईची स्थापना करण्यात येते। याही वर्षी सिव्हिल हडको येथील राहत्या घरी गौराईची स्थापना करण्यात आली। गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी श्रीकृष्णाची भव्य दिव्य आरस साकार करण्यात आली। नमस्कार, माझं नाव प्रियंका झाडबुके, मी प्रसाद हळदगुणे याची बहीण आहे। आम्ही महालक्ष्म्यांसाठी खास इथे आलो आहे सणासाठी। आमच्याकडे म्हणजे पूर्वीपासून ही प्रथा आहे महालक्ष्मी बसवण्याची, वडिलोपार्जित आहे ही। तर पूर्वी आमच्या आजी बसवायच्या, आता आई बसवते, वहिनी आहे, वहिनी पण सगळं करते। आणि हा सर्व देखावा जो आहे तो माझ्या भावानी केलेला आहे। हे सर्व मूर्त्या हाताने बनवलेल्या आहेत। त्याचे मुकुट वगैरे जे आहेत ते पण फायबरचे बनवलेले आहेत। त्यामध्ये काही आम्ही म्हणजे बाहेरचे मटेरियल यूज केलेले नाहीये, सगळं इको फ्रेंडली आहे। दरवर्षी वेगवेगळ्या सणांचा आम्ही देखावा सादर करतो। परंपरा जपण्यासाठी पुढच्या पिढीला पण त्याचं ज्ञान होतं, मुलांना समजतं, लहान मुलांना। त्याच्यामुळे आम्ही हे सर्व रामाचा देखावा केला होता, शंकराचा केला होता, यावर्षी श्रीकृष्ण लीला केलेला आहे। आणि उद्या आता गौरी जाणार, आज त्यांचं पूजन झालेलं आहे, उद्या त्या जाणार। त्यांच्याकडे आता आम्ही हीच प्रार्थना केली आहे की महागाई कमी होऊ दे, पाऊस पडू दे, धनधान्य समृद्धी सगळीकडे येऊ दे, हीच आम्ही गौरींकडे प्रार्थना केली आहे। या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो आणि आनंदाने सण साजरा करतो।